नमस्कार. आपल्या ना या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेतील महत्त्वाचा असा चुनखडी वेचण्याचा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या राज्यातून लाखो भक्त उपस्थित होते. या सोहळ्याला 40 धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, कळंब धाराशिवचे आमदार कैलास घाडगे पाटील, तसेच तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदी राजकीय मंडळी उपस्थित होती. याच यात्रेसाठी खास मराठा आरक्षणाचे नेते किंवा जनक असं आपण त्यांना म्हणून जरांगे पाटील यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी श्री येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे आपण कोणत्याही पक्षाला थेट पाठिंबा दिलेला नाही. त्याचबरोबर आपल्या आंदोलनात जे सक्रिय सर्व मराठा समाज होता त्यातील कोणीही राज्यात अपक्ष म्हणूनही उमेदवार नाही. मात्र जे मराठा आरक्षण तेही ओबीसी प्रवर्गातून मिळावं यासाठी विरोध ज्यांनी केला आहे, करत आहेत, त्यांना मात्र आपल्या मराठा बांधवांनी त्यांची जागा दाखवून द्यावी असं आव्हानही त्यांनी केलं. त्यामुळं त्यांचा रोख कोणाकडे आहे, कोणाविरुद्ध त्यांचं आरक्षणाला कोण विरोध आहे हे स्पष्ट दिसतं. आणि म्हणून मराठा समाज या मतदारसंघात कोणाच्या बाजूने आपलं मताचं दान करेल हे यावरून कळूनच येतं. आज राज्यातील दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या 8 मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आता थोड्या वेळात थंडावतील. या 8 मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन्ही युती आणि आघाडीमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. तरीही या 8 पैकी किमान 5 मतदारसंघात महाविकास आघाडीचं पारडं महायुतीपेक्षा जडच असणार आहे. त्याला कारण ही मराठा आरक्षण आंदोलन हे जवळपास 3 ते 4 बुलढाणा असेल, परभणी असेल, हिंगोली, नांदेड या मतदारसंघात महायुतीला या आंदोलकांच्या मताचा फटका बसेल हे नक्की. त्यामुळं मग काय मतदानाच्या दिवशी तर हे काय होईल हे यावरून स्पष्टच दिसतंय. आणि मग 4 जूनला निकाल काय येऊ शकतो याचाही अंदाज आजच आपणाला येऊ शकतो. इकडं धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार हे 6-6:30च्या दरम्यान तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकासमोर जाहीर सभा घेणार आहे. या जाहीर सभेकडेही आपल्या मतदारसंघातील मतदारांचे, जागरूक नागरिकांचे आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून असणार आहे. शरद पवार साहेब आज इथं काय बोलतात, नेमकं महायुतीचा उमेदवार आणि त्यांचं तसं कौटुंबिक नातेसंबंध आहे. मात्र त्यांनी गेल्या 5 वर्षापूर्वी शरदचंद्र पवार यांची साथ सोडून भाजपत प्रवेश केला असल्यामुळे त्यांच्या मनात थोडा बहुत तरी आकस या पाटील कुटुंबाबरोबर असणार आणि ते या कुटुंबाबद्दल आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याबद्दल भाजपवर आणि महायुतीतल्या इतर घटक पक्षावर काय
बोलतात हे आता थोड्याच वेळात आपणा सर्वांसमोर येईल आणि मग त्यानंतर त्या आपल्या मतदारसंघातील मतदार आपली भूमिका काय घेतो याकडेही आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे। या सभेला तसा धाराशिव जिल्ह्यात शरद पवारांना मानणारा एक वेगळा आणि मोठा वर्ग आहे। मोठी गर्दी होते की नाही हेही आपणाला आज दिसून येईल। वादळ आणि अवकाळी पाऊस हे सध्या सुरूच आहे। आजही थोडंफार तसं वातावरण आहे, पण या 2-3 तासात तरी पाऊस किंवा वादळ येण्याची चिन्ह दिसत नाही। त्यामुळं ही सभा निर्विघ्न पार पडेल असं महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींचं म्हणणं आहे। त्यातच शिवसेनेकडून दोन वेळेस या मतदारसंघातून लोकसभेला विजयी झालेले मूळचे कळंब तालुक्यातील रहिवासी आणि आता वार्षिक स्थायिक असलेले शिवाजी कांबळे यांनी काल नांदेड येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या हाती शिवबंधन बांधलं आहे। त्यामुळे साहजिकच बार्शी परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला थोडं बळच मिळणार आहे। त्याचबरोबर धाराशिव शहरातील भाजपचे माजी शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रदीप मुंडे यांनीही काल नांदेडला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आपल्या हाती शिवबंधन बांधलं आहे। त्यामुळं शहरातही महाविकास आघाडीला थोडा त्याचा फायदा होईल हे नक्की। आज तुर्तास एवढंच। धन्यवाद।